का हॅलो 300 फ्रेंड्स, मीटरवर कसे आहात आमचं तुम्ही होमस्टे सगळे? आहे. हो, तुम्ही सगळे तर ही छानच जी आहे असाल. हे तर आजचा एअरपोर्टच आहे आहे, आमचा जे दिसत सेकंड आहे डे ते. अंदमानमधला आणि आज आम्ही जाणार आहे पोर्ट हा ब्लेअरवरून डिफेन्स एअरपोर्ट हॅवलॉक आहे, आयलंडला. ते थोडंसं तर हा सगळ्यात पहिल्यांदा आतमध्ये आहे. आपण बघू रूम आणि हे टूर की आमचं आम्ही होमस्टे आहे. कुठे राहिलो अर्थात होतो आम्ही आणि रिकमेंड नाही मग बघू करणार, की कारण हे आमची सिम्पल आहे. जर्नी. आम्ही फार लास्ट मोमेंटला केलं, हा आम्हाला चांगली हॉटेल मिळाली नाही. तेच ना. मग आम्ही म्हटलं की आता पहिले दिवस आपलं फर्स्ट टाइम चाललंय ना, आम्ही वन डेमध्ये सगळं बुक केलं. म्हटलं की जाऊन आधी बघूया कसं आहे. पण इट्स ओके, म्हणजे लो बजेट जर तुमचं असेल तर यू कॅन गो फॉर इट. बेसिक सगळ्या सुविधा आहेत, पण अगदी खूप तुम्ही जर लक्झरी एक्सपेक्ट करत असाल तर तसं काही नाही आहे. आणि पूर्ण अशी म्हणजे एक बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंगमध्ये त्यांनी सगळ्या रूम अशा रेंटनी दिलेत. 1 BHK, 2 BHK, 3 BHK फ्लॅट. आणि वरती असं कॅफेटेरिया वगैरे पण आहे. तर आता आमचं इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट होता, तर आम्ही ब्रेकफास्ट करायला आलो आहे. पण ओल्ड प्रॉपर्टी आहे. आणि इथं खायला काय मिळेल बरेच जण विचारतात, तर इकडं प्रॉपर साऊथ इंडियन सगळं मिळतं. त्यामुळं इथं आम्हाला इडली मिळाली. इवन काल पण आम्ही ब्रेकफास्टला इडली आणि मेदूवडाच खाल्ला होता है ना. त्यामुळं खायचं काही टेन्शन नाही, इकडं खायला तुम्हाला सगळं मिळेल. इनफॅक्ट ते जे जेल होतं आम्ही काल पाहिलं, Cellular गव्हर्नमेंटने इतकं मेंटेन केलं ना, खूप सुंदर आहे. म्हणजे खरंच बघण्यासारखं आहे. मी म्हणतो सगळ्यांनी या ॲक्च्युली. हो ना. कसं बांधलंय रिअली आर्किटेक्चरचं एकदम प्रॉपर एक्झाम्पल आहे. आणि हा आमचं होमस्टे आहे. म्हणजे जर तुम्हाला बजेट फ्रेंडली हवं असेल तर हे एअरपोर्टच्या जवळच आहे आणि याचं चेक इन लवकर होतं. हा 8:30 चेक होते. हा कारण तुमची फ्लाईट युजली लवकर येते, सकाळी 7 ला तुमची पेटी फ्लाईट येते 7-8:30. मग तुम्हाला तेवढा वेळ जर का असेल, तुम्हाला जर का एक दिवस आधी बुक करायला लागेल, अदरवाईज असं फक्त 1 तास थांबून तुम्हाला हे मिळू शकतं. हे सगळं तुमच्या फ्लाईटच्या टायमिंगवर अवलंबून कधी काय करू शकतो. हे 200 मीटरवरच आहे ना, म्हणजे अगदी वॉकेबल. आम्ही चालतच आलो. आणि जर तुमची फॅमिली वगैरे असेल तरी हे छान आहे. म्हणजे इकडे एक 3 रूम आहेत. इथे एक आहे, त्यानंतर इकडे एक आहे आणि या बाजूला एक आहे. अशा एकूण 3 रूम आहेत. त्यातली एक त्यांनी आम्हाला दिली आहे 101. आणि इकडचे पूर्ण अख्खी बिल्डिंग आहे. हा अख्खी बिल्डिंग आहे. आणि किचन आहे, फ्रीज वगैरे आहे. किचन पण आहे. अर्थात किचन मध्ये फक्त गॅस दिलाय त्यांनी. हा पण तुम्ही विचारलं तर ते भांडी वगैरे देतात. छोटासा डायनिंग एरिया आहे, इथे तुम्ही लंच डिनर करू शकता. आणि इथं झोमॅटो वगैरे पण अवेलेबल आहे. त्यामुळं आम्ही काल रात्री झोमॅटोवरूनच ऑर्डर केलं होतं, कारण इतकी भूक पण नव्हती आम्हाला. हा आणि वरती याच बिल्डिंगमध्ये जसं आम्ही मगाशी ब्रेकफास्टला गेलेलो, तिथे तुम्हाला डिनर पण मिळतो. तुम्ही तिथेही डिनर घेऊ शकता. तर असा हा सिम्पल आणि अफोर्डेबल किंवा बजेट फ्रेंडली असा होमस्टे आहे. म्हणजे फक्त प्रॉपर्टी जुनी आहे, बेसिक सगळ्या सोयी आहेत. अगदी तुम्ही खूप जास्त लक्झरी एक्सपेक्ट करत असाल तर तसं नाहीये, है ना. चेक इन लवकर असेल ना, हा फ्लाईट लवकर येणार असेल ना, हो तर हा बेस्ट ऑप्शन आहे. हो, एअरपोर्ट पासून एकदम जवळ आणि सगळे स्पॉट पण जवळ आहेत, टुरिस्ट स्पॉट. पहिला स्पॉट आहे हा. तर हे आहे समुद्रिका म्युझियम. चला जाना कैसे. इथे छान त्यांनी लाईट हाऊस केलंय काहीतरी मस्त. स्पॉटला आपण बघितलं स्पॉट तो. हा लाईट हाऊसचा. लाईट हाऊस. हा इथं जे 20 रुपयाच्या नोटवर लाईट हाऊस आहे ना, तर त्यांनी इथं खूप मोठा बायनाक्युलर ठेवलाय आणि त्यातून इथून बघायचं तुम्हाला ते लाईट हाऊस दिसतंय. मस्त केलंय एकदम हे, है ना. त्याचं हे विक्रमादित्य, INS विक्रमादित्यचं हे रेप्लिका आहे. तसेच INS कोलकाता, INS सह्याद्री, INS कोलकाता आहे, INS दीपक. हे शरयू नदीवरून नाव दिले याला, INS शरयू. त्यांचं हे पण असतं हेलिपॅड. हेलिपॅड हे सगळ्यात फेमस आहे. तर हे समुद्रिका म्युझियम जे आहे ते अतिशय सुंदर असं म्युझियम आहे. तर इथं तुम्हाला इंडियन नेव्हीबद्दल खूप सुंदर अशी माहिती मिळेल. त्याचसोबत इथला जिओग्राफिकल एरिया असेल, इथले ट्रायबल्स असतील, याच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. त्याचसोबत मरीन लाईफ जे आहे
ते मरीन लाईफ इथलं बघायला मिळेल. आणि हे मिलिटरीची अवॉर्ड्स आहेत, परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र. फर्स्ट टाइम बघितलं आपण. टी व्हीमध्ये बघत असतो पण ॲक्च्युअल मेडल्स असे दिसतात. हां, आणि इंडियातला एकच लाईव्ह व्होल्कॅनो जो आहे तो इथे आहे, पोर्ट ब्लेअरपासून 120 किलोमीटर डिस्टन्सवरती. ते हिस्ट्री दिली आहे जे आपण इतिहासामध्ये सगळं बघितलं होतं, वाचलं होतं. खूप छान दिलं आहे. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशी झाली, काय झाली, सगळं त्यांनी इथं हिस्ट्री दिलेली आहे. हो, इंडियन नेव्हीची स्थापना कशी झाली. आणि हे खूप सुंदर असं म्युझियम आहे आणि इथं किती प्रकारचे शेल्स आहेत बघू शकता तुम्ही. खूप प्रकारचे शेल्स. आणि नाही का, आधी आपण धान्य यूज करत होतो मनी एक्सचेंजसाठी, है ना, व्यापारासाठी. पण इथं सुरुवातीच्या काळाला शेल्स पण वापरले होते, ते शेल्स ॲज अ मनी. बघा, आणि किती प्रकारचे शेल्स आहेत, खूप प्रचंड. शंख आहेत, शेल्स आहेत, सगळे. वा. आणि हे जे म्युझियम आहे ना, हे खूप छान म्युझियम आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे. हे माहीत नाही आहे. हो, तेच ना, खूप सुंदर आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, केवढे मोठे मोठे आहेत, प्रचंड मोठे आहेत. आणि आपण ते एवढूशे बघतो, छोटे छोटे. बापरे. हो ना, वापरला जातो, सगळं दिलंय त्यांनी इथं. जबरदस्त. एकमात्र निवासी जो क्षेत्रफळ की दृष्टी 60 किलोमीटर. जवळजवळ 6 प्रकारचे ट्राईब्स जे आहेत ना, ते अंदमानमध्ये आहेत. आणि त्याची इथं सगळी माहिती दिलेली आहे. आणि तुम्ही जर इथे पोर्ट ब्लेअरला आलात तर नक्की या म्युझियमला व्हिजिट करा. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं हॅवलॉक आयलंडला. आणि त्याच्यासाठी तुम्हाला बुक करावी लागते फेरी, की जी आधीच तुम्हाला बुक करावी लागते ॲक्च्युली. जर तुम्ही आधी नाही बुक केली तर याचं तिकीट तुम्हाला मिळत नाही. आणि याच्यामध्ये बिझनेस क्लास, रॉयल क्लास आणि लक्झरी क्लास असं आहे. म्हणजे लक्झरी म्हणजे सगळ्यात कमी, त्यानंतर रॉयल, आणि बिझनेसमध्ये फक्त तुम्ही 4 जणच बसता, असं बिझनेस क्लास आहे. तर आम्हीसुद्धा एकदा बिझनेस क्लास घेतला होता. आणि एका आयलंडवरून दुसऱ्या आयलंडवर जाण्यासाठी ना तुम्हाला फेरीज बुक करावी लागते. तर ही फेरी मात्र तुम्हाला आधी बुक करावी लागेल. आणि इवन जर तुम्हाला बजेट फ्रेंडली ऑप्शन हवं असेल तर गव्हर्नमेंटच्या फेरीजसुद्धा आहेत. आणि त्याचं तिकीट साधारण 650 वगैरे आहे. अर्थात ते तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेबसाईटला चेक करावं लागेल. डेली काहीतरी 3 ते 4 गव्हर्नमेंटच्या आहेत. आणि प्रायव्हेटमध्ये पण 3-4 प्रकार आहेत. त्यातली आम्ही नॉटिका बुक केली होती. आणि साधारण 1.5 तासाच्या आतमध्येच आम्ही इकडे पोचलो हॅवलॉक आयलंडला. आणि तिथंही आमचं वॉकेबल डिस्टन्सवरतीच हॉटेल होतं. तर चला आता आपण बघूया की हॅवलॉक आयलंडवरती आम्ही कुठे राहिलो होतो आणि कशी प्रॉपर्टी होती ती. तर ही प्रॉपर्टी अतिशय सुंदर अशी होती. चला बघूया. आणि मस्त एक नंबर व्ह्यू आहे इथं. आता खूप मस्त प्रॉपर्टी आहे, एक नंबर. जो आपको हवा इस फ्लोर पे मिल कॉटेज देंगे आणि ही रूम तर एकदम बेस्ट आहेच. अतिशय सुंदर अशी रूम आहे. आणि फक्त रूमच नाही तर व्ह्यूसुद्धा खूप छान आहे. इकडे असं अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. सगळ्या सोयी दिल्या तिथं त्यांनी. सुंदर आहे एकदम. वा.
मस्त आहे, म्हणजे हा कॉर्नर पीस आहे त्यामुळे सगळ्या बाजूने ओपन आहे आणि आम्हाला प्रॉपर बसायला प्रायव्हेट ट्रेन इथे दिलेलं आहे. फक्त आता लो टाईड असल्यामुळे पुढे पाणी दिसत नाही तुम्हाला, तिकडे वॉटर पुढे पूर्ण तो सी आहे हा क्रॉस केला आहे. हो, आणि इथं स्विमिंग पूलचा पण व्ह्यू आहे आणि तिकडं बीच पण आहे. बीच पण आहे. पण आता पाणी इथं दिसत नाहीये, थोडंसं पुढं गेलं की दिसेल पाणी. पाणी पुढे आहे पण ते आता लो टाईड आहे, पाणी गेलं. हा, आणि इथं स्विमिंग पूल पण आहे. त्याच्यात पुढे सिमेंट पुढे बरोबर सगळं आहे बीच आहे. हो, मस्त आहे. आणि हा आहे राधानगर बीच. खूप सुंदर असा मस्त बीच आहे. इथं तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता, बसायला वगैरे पण खूप सुंदर आहे. म्हणजे अप्रतिम वॉशरूमची सोय आहे, चेंजिंग रूमची सोय आहे, सगळी सोय आहे इकडे. आणि हा जो आहे ना, हा राधानगर बीच म्हणून आहे. सुंदर असा मस्त बीच आहे एकदम. आम्ही इथे एक ना, आम्हाला खूप छान असं फोटोग्राफर मिळाले. तुम्ही इथे यांच्याकडून फोटोशूट पण करू शकता. तर आम्ही विचार केला चला म्हटलं करून बघू कसं येतात ते बघूया. तर आजचा दिवस असाच होता. पोर्ट ब्लेअरमध्ये समुद्रिका म्युझियम बघितलं, त्यानंतर जर्नी होती पोर्ट ब्लेअर टू हॅवलॉक आयलंड, आणि त्यानंतर राधानगर बीच बघितला हॅवलॉक आयलंडवरती. तर बीचसुद्धा खूप सुंदर आहे. इथे ॲक्च्युली हा सनसेट पॉईंट आहे. तर फोटो तुम्हाला इथे ॲड करतच आहे, तुम्ही चेक करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.